पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी पत्रकार परिषद घेतल्यानं उद्धव ठाकरे अडचणीत। आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश। शेवटच्या टप्प्यातल्या मतदानावेळी मोदी ध्यानस्थ बसले, हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघन। संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका। लोकसभेच्या महानिकालाला आता अवघे काही तास बाकी। नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की इंडिया आघाडीची जादू चालणार? काही तासातच फैसला। देशभरात उद्या सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात। सकाळी 6 वाजल्यापासून एबीपी माझावर अचूक आणि वेगवान निकाल। पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीनमधील मायक्रोचिप तपासण्याचे अधिकार। निवडणूक आयोगाच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना। राज्यात महाविकास आघाडी 30 ते 32 जागा जिंकणार। जयंत पाटील यांना विश्वास। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचाही दावा। भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर। मनसेच्या अभिजित पानसेंना निरंजन डावकरेंचं आव्हान, तर मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार विरुद्ध अनिल परब लढत। दुष्काळावर तातडीनं पावलं उचला, अन्यथा संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवल्यास तात्काळ मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकींना उडवलं। अपघातात 3 ठार, तर 3 जण गंभीर जखमी। सायबर चौकातल्या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित। दिल्लीतल्या सरिता विहार परिसरात पॅसेंजर ट्रेनला आग। ताज एक्सप्रेसच्या एका बोगीत अग्नितांडव। आयएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या। मंत्रालयासमोरच्या सुनीती सोसायटीतली घटना। अभ्यासात गती मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। मान्सूनची दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत मजल। तामिळनाडूही व्यापला। वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।